नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. हे जे सर्वचे सर्व प्रश्न आहेत आपल्याला परिसर अभ्यास यामध्ये विज्ञान व समाजशास्त्र या विषयावर मागील वर्षीचे महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत. आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत आणि हे पूर्णपणे परिसर अभ्यास स्पेशल प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी प्रश्न जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवाला कॅन्सर होतो? कॅन्सर म्हणजे काय? तर आपल्याला कधी-कधी कर्करोग होतो असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर फुफ्फुस हा जो अवयव आहे या अवयवाला सिगारेट ओढल्यामुळे होणारा कॅन्सर होतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला होता? मित्रांनो, हे काही प्रश्न आहेत ना, हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आपण घेतलेले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि या प्रश्नाद्वारे आपल्याला समजून जाऊ शकतं की परिसर अभ्यासामध्ये पेपर 1 लक्षात ठेवा, पेपर 1 साठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न कसा विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातील प्रधानांना कामाचा मोबदला कशा स्वरूपात दिला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर रोख पगाराच्या स्वरूपामध्ये शिवरायांनी अष्टप्रधानांना कामाचा मोबदला दिला होता. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ तयार होतात किंवा निर्माण होतात? यामध्ये निकोटीन आहे, टार आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे. तर यापैकी असे कोणते पदार्थ आहेत तर घातक पदार्थ जे धूम्रपान करताना तयार होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिन्ही पण अ, ब आणि क लक्षात ठेवा. निकोटीन पण तयार होतं, टार पण तयार होतं आणि कार्बन मोनॉक्साईड पण तयार होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? अन्न साखळी जी आहे आपली त्यामधील द्वितीय भक्षक जो आहे तो घुबड पक्षी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. जर आपल्याला प्राचीन इतिहास विचारलं तर प्राचीन इतिहासावर अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार हा जो प्रश्न आहे तर हा आपल्याला 5वीच्या इतिहासाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. माणूस सुरुवातीच्या म्हणजेच कोणत्या तर प्राचीन काळामध्ये बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाची साल वापरत असे? तर त्या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. जे पपायरस झाड आहे तर त्याच्या सालेचा उपयोग केला जात होता प्राचीन काळामध्ये बोरुणे लिहिण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते? ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी एक नाणी पाडण्यात आली होती. त्या नाण्यावरती श्री राजा शिवछत्रपती असं लिहिलेलं होतं. तर ती कोणती नाणी होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर त्याला सोन्याचा होन म्हणून ओळखलं जातं. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे पहा. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तर तो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांच्याद्वारे प्रकाशित आणि लेखक जे आहेत विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांच्याद्वारे हे पब्लिश केलेलं पुस्तक आहे. यामध्ये आपल्याला टोटल 15 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. यामध्ये पेपर 1 म्हणजेच 1ली ते 5वी आणि पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी या सर्वांसाठी महत्त्वाचं असणारं हे पुस्तक आहे. यामध्ये मुख्य म्हणजे आपल्याला अंकगणित व बुद्धिमत्ता जी आहे ती हाताने लिहिलेले आणि त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा खूप महत्त्वाचे दिलेले आहेत. या पुस्तकामध्ये महत्त्वाच्या 15 प्रश्नपत्रिका आहेत आणि 2550 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. मुख्यतः यामध्ये 2013 ते 2021 पर्यंत जेवढ्या टेट परीक्षा झालेल्या आहेत त्यातील सर्व प्रश्नपत्रिका जशाच तशा घेतलेल्या आहेत.
यामध्ये आपल्याला खूप सारे महत्त्वाचे प्रश्न देखील पाहायला मिळतील, जे अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्रासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला प्रश्न आपला 7वा आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी किंवा खालील पर्यायापैकी कोणती आहेत? पहा महत्त्वाची असणारे. कशाने? आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची जी वने आहेत तर ती आहेत पर्याय क्रमांक 3 उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने ही जी आहेत ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारतातील पारशी समाज या ठिकाणी फारशी झालेला आहे, पण असा प्रश्न आहे पहा. पारशी समाज. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जातं? प्रत्येक ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं की हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. TCS मध्ये 3 ते 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पारशी समाज जो आहे तो उपयोगात आणत असलेली त्यांची जी कालगणना आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 शहिनशाही. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. मरुभूमी उत्सव जो जैसलमेरला होतो, तर कार्निवल हा कोणत्या ठिकाणी होतो? या ठिकाणी आपल्याला सणाविषयी विचारला आहे. जैसलमेर म्हणजे काय? तर राजस्थान या ठिकाणी होतो आणि कार्निवल जो आहे तो लक्षात ठेवा गोवामध्ये होतो, पण पणजी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर कधी आपण बीड जिल्ह्यामध्ये आलात तर बीड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर एक देवराई स्थापन केलेली आहे सयाजीराव शिंदे यांनी. ती देवराई सुद्धा आपण एक वेळा पाहून घ्या. तसाच हा एक प्रश्न आहे की जी देवराई आहे ही संकल्पना जी आहे त्याचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? तर देवराई म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी वनस्पती व प्राणी संरक्षणाचा जो प्राचीन दृष्टिकोन आहे ती असते पहा देवराई. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता आहे? पहा या ठिकाणी काय विचारलंय की निष्ठावंत नसलेले व्यक्ती कोण होते? तर सर्वात सोपं उत्तर आहे दाऊद खान हे जे आहे हे निष्ठावंत नव्हते हिंदवी स्वराज्याबाबत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे, लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी कोणते संत संबंधित होते? प्रश्न लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान काय आहे? तर भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणं आणि दुसरं आहे लोकनाट्याच्या परंपरेला त्यांनी उचलून धरणं. या साहित्य प्रकाराशी किंवा या प्रकाराच्या साहित्याशी संबंधित कोणते संत होते? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर संत एकनाथ ही याच्याशी संबंधित येतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. संयुक्त राष्ट्राची म्हणजे त्याला युएनओ म्हणतो. युनो एक प्रकारे आपण युनो म्हणूया. संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी स्थित आहे? आपल्याला प्रश्न मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे. तर जिनिव्हा या ठिकाणी कोणत्या संघटनेचं मुख्यालय आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना त्याला आपण WHO म्हणतो. तर याचं जे मुख्यालय आहे ते आहे जिनिव्हामध्ये. या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न विचारला होता की जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण WHO म्हणतो तर त्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ते आहे पहा जिनिव्हामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे. सातवाहन सत्तेची राजधानी होतं पहा प्रतिष्ठान, पण प्रतिष्ठानचं सध्याचं जे नाव आहे ते आहे पैठण. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आपल्याला मित्रांनो यावरती प्रश्न एक अल्टरनेट विचारला होता. जे प्रतिष्ठान आहे तर ते सध्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा प्रतिष्ठान हे पैठणचं नाव आहे आणि पैठण जर जे आहे ते सध्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? संभाजीनगर. आणि संभाजीनगरचं जुनं नाव काय आहे? तर औरंगाबाद असं नाव होतं. 2023 मध्ये हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते? पहा फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ही वनस्पतीमध्ये हिरव्या वनस्पतीमध्ये ती कोणत्या भागामध्ये केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे यामध्ये पानं, थोड्या प्रमाणात फुलं आणि हिरवी खोडं. तर या तीनही घटकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती होत असते.
ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे? पहा, स्त्राव म्हणजे काय, तर एक फ्लो करणारी ग्रंथी कोणती आहे? रासायनिक संदेशवाहक म्हणून हे जे आहे हे कोणाला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर पीयूषिकेला ओळखलं जातं रासायनिक संदेशवाहक. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील नाव आहे? बीजगणित आणि भूमिती लक्षात ठेवा. बीजगणिताला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? अल्जेब्रा हे जे आहे बीजगणितासाठी नाव देण्यात आलेलं आहे. आणि भूमिती या शब्दासाठी कोणतं दिलेलं आहे? पहा, भूमितीसाठी दिलेलं आहे जॉमेट्री. पण या ठिकाणी काय विचारलंय की हे जे अल्जेब्रा नाव आहे हे नाव मूळ कोणत्या भाषेतील आहे? तर हे अरबी भाषेतील नाव आहे अल्जेब्रा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये येतो? हा प्रश्न आपल्याला राज्यघटनेवरती विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश जो आहे तो घटनात्मक अधिकारामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? मित्रांनो, लक्षात ठेवा, 1962 या वर्षी चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं आणि त्यावेळी भारताचे जे संरक्षण मंत्री होते तर ते होते कृष्ण मेनन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर तुमच्यासाठी अजून एक प्रश्न की ज्यावेळी 1962ला चीनने भारतावरती आक्रमण केलं तर त्यावेळी भारताचे पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर कोण होते? आपण पाहिलं संरक्षण मंत्री कृष्ण मेनन होते, पण प्राईम मिनिस्टर कोण होते हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती देण्यात आलेली आहे? पहा, कोणता असा ग्रंथ आहे वैदिक संस्कृतीमधील किंवा असा कोणता वेद आहे ज्यामध्ये औषधी वनस्पतींची माहिती आहे? तर तो वेद आहे ऑप्शन क्रमांक 3 अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला परिसर अभ्यास या घटकावरती विचारण्यात आले होते. या 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.